या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरचं एक्झाम्पल पाहता येईल. काय दिलेलं आहे बघा 2 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये. कॅल्क्युलेट दी डी ब्रॉगली वेव्हलेंथ ऑफ ॲन इलेक्ट्रॉन मूव्हिंग विथ कायनेटिक एनर्जी ऑफ 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट पासिंग थ्रू अ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर 2 अँगस्ट्रॉम युनिट. ओके, आता ह्याची वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. ज्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी तुम्हाला दिलेली आहे 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजेच आपणाला एक्झाम्पलमध्ये इकेची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऑफ दी इलेक्ट्रॉन दिलेली आहे. किती आहे तर 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलेली आहे. ओके, आता ह्या ठिकाणी 2 अँगस्ट्रॉम युनिट सर्क्युलर होल ऑफ अ डायमीटर 2 अँगस्ट्रॉम युनिट. ह्या 2 अँगस्ट्रॉम युनिटची तर गरज नाही, आपणाला ते फॉर्म्युल्यामध्ये कुठेही व्हॅल्यू ती प्लेस करायची नाही. ओके, ठीक आहे. इके इक्वल टू 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. परंतु लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपणाला कोणत्याही एक्झाम्पलमध्ये किंवा एखाद्या एक्झाम्पलमध्ये जर व्हॅल्यू तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्टची जर दिली असेल, एनर्जीची जर व्हॅल्यू इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये जर दिली असेल, तर ती इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये व्हॅल्यू ठेवायची नाही, तर ती कशामध्ये कन्वर्ट करायची, जूलमध्ये तुम्ही कन्वर्ट करणार आहात. आणि ती कशा प्रकारे कन्वर्ट करणार आहात, तर तुम्हाला कन्वर्शन जे आहे ते कन्वर्शन माहीत पाहिजे. कोणतं कन्वर्शन आहे, तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू दी 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. ओके, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू दी 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. अशा प्रकारे आपल्याकडे इलेक्ट्रॉन व्होल्ट किती आहेत, तर 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहेत. म्हणजे जूलमध्ये ते किती होतील, तर 100 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल होतील. ओके, ही झाली कायनेटिक एनर्जी ऑफ दी इलेक्ट्रॉन. आता एच जो आहे तो एच सुद्धा तुम्हाला दिलेला असतो. तो एच किती आहे, तर 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंद. ओके, आता हा कुठं दिलेला असतो बघा, तर सपोज हेच एक्झाम्पल जर तुम्हाला 12वी बोर्डमध्ये जर विचारलं असेल, तर 12वी बोर्डच्या एक क्वेश्चन पेपरमध्ये सुरुवातीची जी काही तुम्हाला माहिती दिलेली असते, की जी माहिती तुम्हाला क्वेश्चन नंबर 1मध्ये किती क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 2मध्ये किंवा पार्ट एमध्ये किती क्वेश्चन्स आहेत, पार्ट बीमध्ये किती क्वेश्चन्स आहेत, हे जे काही तुम्हाला माहिती दिलेली असते, इन्फॉर्मेशन जी दिलेली असते, त्या इन्फॉर्मेशनच्या शेवटीच तुम्हाला हे काही कॉन्स्टंट जे आहेत, म्हणजे त्या तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल सोडवता, ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी लागणारे जे काही कॉन्स्टंट्स आहेत, ते कॉन्स्टंट्स तुम्हाला त्या माहितीच्या खाली किंवा क्वेश्चन पेपरच्या सुरुवातीलाच दिलेली असतात. ती त्या ठिकाणची तुम्ही बघायची आहेत आणि ती तुमच्या क्वेश्चन ते जे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सोडवत असताना ती वापरायची आहेत. ओके, आता तुम्हाला एच व्हॅल्यू किती दिलेली असणार आहे, तर 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंद. ओके, आता मास ऑफ इलेक्ट्रॉनची सुद्धा व्हॅल्यू दिलेली असते आणि ती किती आहे, 9.11 इंटू 10⁻31 kg. ओके, आता तुम्हाला डी ब्रॉगली वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. आता तुम्हाला दिलेले जे 5 जे फॉर्म्युले आहेत, त्या फॉर्म्युल्यापैकी कोणता फॉर्म्युला तुम्ही सिलेक्ट करणार आहात, तर ज्या फॉर्म्युल्यामध्ये इके आहे असा फॉर्म्युला तुम्ही काय करणार आहात, सिलेक्ट करणार आहात. ओके, म्हणजे ज्या फॉर्म्युल्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे असा फॉर्म्युला तुम्ही सिलेक्ट करणार आहात आणि मास आहे असा फॉर्म्युला सिलेक्ट करणार आहात. इलेक्ट्रॉनचं मास आणि इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी म्हणजे कोणता फॉर्म्युला, तर लॅम्बडा इज इक्वल टू h डिवायडेड बाय √2 m/e⁻². ओके, ह्या ज्या दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू तुम्हाला इथं ठेवता येतील. म्हणजेच काय येणार, लॅम्बडा इज इक्वल टू एचची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻34. ओके, एमची व्हॅल्यू 2 आहे तसा घेतला, एमची व्हॅल्यू किती आहे, तर 9 एम म्हणजे मास ऑफ दॅट इलेक्ट्रॉन 9.11 इंटू 10⁻31. ओके, इंटू इके किती आहे, तर आपण इथं लिहिलेलं आहे, जूलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, 100 इंटू 1.6 इंटू 10⁻19. ओके, ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी घातली. त्याच्यानंतर हे सोडवून घेतलं आपण खाली 6.63 इंटू 10⁻34. ह्या ठिकाणी काय होणार आहे, तर आपण 2ने मल्टिप्लाय ह्या ठिकाणी केलं, काय मिळालं, 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 9 जा 18 म्हणजे 18.22 आलं, इंटू 1.6 तुम्हाला आहे तसं लिहिता येईल. आता जे 10 जो फॅक्टर आहे तो काय करता येईल, एकत्रित घेता येईल, म्हणजे 10⁻31 आहे तसं लिहिलेलं आहे, 10⁻2
मल्टिप्लाय बाय 10⁻⁻19. ओके, म्हणजे काय काय बदल केला परत एकदा बघा. 2 × 9.11 मल्टिप्लाय करून घेतलं या ठिकाणी आणि 1.6 आहे तसंच इथं पुढं घेतला आणि हे जे 10⁻ जे फॅक्टर आहेत किंवा 10⁻ ज्या टर्म आहेत त्या ह्या ठिकाणी अशा प्रकारे कन्वर्ट करून घेतल्या. आता काय करतील नेक्स्ट 6.63 इंटू 10⁻34. ओके, इंटू 10⁻34 डिव्हायडेड बाय काय लिहिता येईल तर डिव्हायडेड बाय 18.22 आहे तसं लिहिलेलं आहे इंटू 1.6 आहे तसं लिहिलेलं आहे. 10⁻31 प्लस 10⁻2 इंटू 10⁻−98 म्हणजे 10⁻+2 आहे. ह्या दोन्हींची जर ॲडिशन केली आणि त्याला जर मायनस साईन जर दिलं तर ते किती होणार -50 होईल. -31 प्लस -19 इक्वल टू किती होणार -50 वजा 50 होणार आहे अँड +2 हा होईल म्हणजे किती येणार आहे 10⁻48 होईल. ओके, ही नंतर इथं स्टेप सोडवून दाखवलेली आहे तुम्हाला. म्हणजे काय करता येईल तर 6.63 इंटू 10⁻34. ओके, आता इथं 10⁻34 लिहिलेलं आहे. ह्याच्यानंतर ह्या स्टेपमध्ये बघता येईल 10⁻48 हे काय आहे स्क्वेअर रूटमध्ये आहे, वर्गमुळामध्ये आहे. ते वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर काय होणार आहे 10⁻24 होणार. ओके, 10⁻24 होणार आहे आणि ते वरती जर गेलं डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर न्युमरेटरला गेली तर त्याचा घातांक जो आहे तो काय होतो प्लस होतो, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजेच काय होणार 10⁻² + 24 होणार, तेच इथं लिहिलेलं आहे इंटू 10⁻34 आहे तसं इंटू 10⁻² + 24 होणार आणि डिनॉमिनेटरला √18.22 इंटू 1.6 आहे तसं तुम्ही काय केलेलं आहे लिहून घेतले. ओके, आता हे तुम्हाला काय करता येईल सोडवता येईल. हे कशाच्या सहाय्याने सोडवता येईल डायरेक्ट तुम्हाला 16ने जरी मल्टिप्लाय केला तरीसुद्धा चालू शकेल किंवा लॉगच्या स्टेप्सनी जरी तुम्ही सोडवलं तरीसुद्धा चालेल. काय करता येईल लॉगच्या स्टेप्सनी सोडवताना मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगांची बेरीज घेता येईल. ठीक आहे, म्हणजेच काय तर इथं सोडवून दाखवलेलं आहे. लॉग ऑफ 18.22 प्लस मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्लस होणार आहे लॉग ऑफ 1.6. ओके, आता ह्याचा लॉग किती येईल बघा तर लॉग टेबलचं पुस्तक घ्यायचं समोर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग बघता येईल. ओके, कसा लॉग बघणार आहात तर 18चा 2 म्हणजे 18चा 2 मध्ये लॉग बघा तो किती येतोय तर 1.26006. ओके, 18चा 2 मध्ये बघितल्यानंतर काय येणार आहे 0.2606 आपण लिहितो आणि 1 ही काय आहे तर कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे कारण अंक किती आहेत पूर्णांकामध्ये इंटिग्रल पार्टमध्ये 2 डिजिट्स आहेत. 2 अंक जर असतील तर कॅरेक्टरिस्टिक 1 येते आणि 18चा 2 मध्ये लॉग बघितल्यानंतर 2606 येणार आहे म्हणजे टोटल लॉग येतील 1.2606. ओके, नंतर कितीचा लॉग तुम्ही बघणार आहात तर 1.6चा लॉग बघणार आहात. 1.6चा लॉग बघत असताना इंटिग्रल पार्टमध्ये 1 डिजिट आहे म्हणजे एक अंकी संख्या आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती येणार 0 येणार आणि 16चा 0 मध्ये पाहणार आहात. लॉग 16चा 0 मध्ये किती येतोय 16चा 0 मध्ये बघितल्यानंतर 24 येईल म्हणजे 0.2041. ओके, आता लॉगांची काय होणार आहे बेरीज होणार आहे ॲडिशन होईल 6 + 1 7 येईल 4 येईल 6 येईल 2 + 2 4 येईल 1 + 1 म्हणजे हा काय झाला लॉग झाला. फायनल आन्सर मिळण्यासाठी आपल्याला नियम माहीत आहे लॉगचा काय बघावं लागतो फायनल अँटी लॉग बघावं लागतो. म्हणजेच अँटी लॉग बघत असताना कितीचा बघणार आता 14चा बघायचा नाही तर कितीचा डेसिमल पॉईंट जो असतो त्याच्यानंतरच्या डिजिटचा विचार केला जातो अँटीलॉग बघत असताना म्हणून कितीचा बघणार तर 0.46चा 47 मध्ये अँटीलॉग बघा तो किती येणार आहे 2916 येईल आणि 1 आहे त्यामुळे 2 डिजिट सोडून काय करायचं आहे तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे म्हणजे 29.16 हे काय होणार आहे तर 18.22 इंटू 1.6चा आन्सर होईल. 18.22 इंटू 1.6चा आन्सर किती होणार 29.16 ते इथं लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये किती येणार आहे 21.16 येईल. आता ह्याचं स्क्वेअर रूट तुम्हाला काढायचं आहे तर लॉग टेबलचं जे पुस्तक आहे त्या लॉग टेबलच्या पुस्तकामध्येच पाठीमागच्या बाजूला तुम्हाला स्क्वेअर्स आहेत स्क्वेअर रूट्स आहेत तर आपल्याला स्क्वेअर रूट्समध्ये जायचं आहे वर्गमूळ काढायचं आहे. मग काय करणार आहात तर 29चा 16 मध्ये पाहणार आहात. ओके, 29चा 16 मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला 29.16चं स्क्वेअर रूट मिळेल
वर्गमूळ मिळेल ते किती असणार आहे, तर 5 डायरेक्ट मिळणार आहे तुम्हाला ती व्हॅल्यू त्या लॉग टेबलच्या पुस्तकामध्ये 5.394. ओके, लॉग टेबलच्या पुस्तकाचा उपयोग कशाप्रकारे करणार आहात, कशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे केला जातो हे तुम्हाला काय करायचं आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल सोडवायची की जेणेकरून तुम्हाला लॉग टेबलचा वारंवार उपयोग करावा लागेल आणि ते तुम्हाला काय करता येईल, परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला ते लॉग टेबलचा उपयोग करणं सहज सोपं जाईल. म्हणून आत्ताच एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल जास्तीत जास्त तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, आता ह्याचं स्क्वेअर रूट जर बघितलं तर किती येणार आहे, 5.394. नेक्स्ट काय करता येईल, एक टर्म न्यूमरेटरला आहे, दुसरी टर्म डिनॉमिनेटरला आहे. ओके, आता इथं 10⁻⁻10 कशा प्रकारे आलेलं आहे बघा, तर इथं 10⁻34 आहे आणि इथं 10⁻24 आहे. ओके, आता ह्या ठिकाणी काय करता येईल, तर -34 आणि +24 म्हणजे काय होणार, 10⁻10 येणार आहे. म्हणून आपण इथं 10⁻10 लिहिलेलं आहे आणि ह्या दोन व्हॅल्यू कशा आले ते आपण बघितलेलं आहे. ओके, आता हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे, लॉगांची काय होणार, वजाबाकी होणार आहे, ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. लॉग ऑफ 6.63 मायनस लॉग ऑफ 5.394. ओके, लॉगांची वजाबाकी केली, लॉग बघायचा आहे कितीचा कितीमध्ये बघणार, 66चा 3मध्ये बघा आणि पूर्णांकामध्ये एकच अंक आहे, इंटिग्रल पार्टमध्ये 1 डिजिट आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 0 येणार. 0.66चा 3मध्ये जर बघितला तर ती व्हॅल्यू किती येणार आहे, 8215. ओके, मायनस आता इथं सुद्धा इंटिग्रल पार्टमध्ये 1 डिजिट आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक परत एकदा 0 येणार. 0 पॉईंट कितीचा कितीमध्ये बघणार, 53चा 94मध्ये बघणार आहात आणि त्या लॉगांची वजाबाकी करणार आहात. लॉगांची वजाबाकी केल्यानंतर 5 - 6 किती येणार आहे, 9 येईल. इथं किती शिल्लक राहणार आहे, तर 0, मग दॅट मीन्स 10 - 1 9 होईल. इथं किती होणार, 11 - 3 दॅट मीन्स 8 आणि इथं 7 - 7 0 होईल. म्हणजे किती संख्या येणार आहे, 0.0899. ओके, आता ही फायनल व्हॅल्यू मिळण्यासाठी तुम्हाला माहीत आहे अँटीलॉग तुम्ही बघता, अँटीलॉग कितीचा कितीमध्ये बघणार आहात, तर 0.08चा 99मध्ये अँटीलॉग बघणार आहात. तो अँटीलॉग बघितल्यानंतर 1230 ही व्हॅल्यू येणार आहे. मात्र इथं 0 असल्यामुळं एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार आहात, म्हणजेच फायनल आन्सर किती येणार आहे, 1.230. ओके, ती व्हॅल्यू आपण इथं लिहून घेतली. ह्या दोन्हीचा जर आपण भागाकार जर केला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या लॉगांची जर वजाबाकी केली, 90 लॉग जर बघितला तर किती व्हॅल्यू येणार आहे, 1.230 आणि 10⁻10 मीटर आहे तसं लिहिणार आहात. बट वी नो दॅट दी 10⁻10 मीटर इक्वल टू 1 अँगस्ट्रॉंग युनिट. ओके, देअरफॉर वी कॅन राईट 10⁻10 मीटर इज इक्वल टू दी 1 अँगस्ट्रॉंग युनिट, दॅट मीन्स अँगस्ट्रॉंग युनिट. ओके, म्हणजेच काय मिळेल, तर लॅम्बडा इज इक्वल टू दी 1.23 अँगस्ट्रॉंग युनिट. धिस इज दी डी ब्रॉगली वेवलेंथ of a electron wave which is moving with kinetic energy 100 electron volt. Okay, this is the de Broglie wavelength of an electron wave or electron which is moving with kinetic energy 100 electron volt. ही काय असणार आहे, डी ब्रॉगली वेवलेंथ असेल. ओके, 3 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. कोणता आहे बघा, an electron is accelerated through a potential of 120 volt. Find its de Broglie wavelength. आता आपल्याला दिलेले जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये काय काय दिलेलं आहे ते अगोदर तुम्हाला लिहून घेता येईल, म्हणजेच गिवनमध्ये लिहिता येईल. गिवन काय दिलेलं आहे, तर an electron is accelerated through a potential of म्हणजे व्होल्टेज दिलेलं आहे. ओके, व्होल्टेज नोटेशन आहे V, किती दिलेलं आहे, तर 120 व्होल्ट. ओके, फाइंड इट्स डी ब्रॉगली वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे फॉर इलेक्ट्रॉन वेव्ह. ओके, म्हणजे काय दिलेलं आहे, तर फक्त व्होल्टेज दिलेलं आहे, बाकीची कोणतीही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही. तर तुम्हाला जे 5 फॉर्म्युले दिलेले आहेत त्या 5 फॉर्म्युलापैकी कोणता फॉर्म्युला सिलेक्ट करता येईल की ज्या फॉर्म्युल्यामध्ये ॲक्सेलरेटेड व्होल्टेज आहे, V आहे आणि फक्त V जरी दिला तरीसुद्धा त्या फॉर्म्युल्यावरून लॅम्बडा तुम्हाला काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. असा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 5 नंबरचा जो फॉर्म्युला आहे दॅट फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल ओनली फॉर दी इलेक्ट्रॉन वेव्ह अँड दॅट फॉर्म्युला इज इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और इन टर्म्स ऑफ व्होल्टेज. ओके,
फॉर्म्युला कोणता आहे तर डी ब्रॉग्ली वेवलेंथ फॉर अ इलेक्ट्रॉन वेव, दॅट मीन्स लॅम्बडा फॉर इलेक्ट्रॉन वेव इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला आहे तर 1.228 नॅनोमीटर डिव्हायडेड बाय अंडर रूट ऑफ कॅपिटल व्ही किंवा कॅपिटल व्ही. ओके, म्हणजे व्होल्टेजमध्ये व्ही जो आहे तो व्ही तुम्हाला व्होल्टेजमध्ये घ्यावा लागेल जो दिलेला आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ती किंवा हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला पाठच करावा लागेल, लक्षात ठेवावा लागेल. आणि ही व्हॅल्यूसुद्धा लक्षात ठेवून ती कशामध्ये आहे, कोणत्या युनिटमध्ये आहे तर नॅनोमीटरमध्ये आहे, हे तुम्हाला पूर्णपणे लक्षात ठेवावंच लागणार आहे. ओके, आता ही व्हॅल्यू जी आहे ते व्हॅल्यू तुम्हाला ठेवता येतील व्हीची. काय लिहिता येईल लॅम्बडा ई इज इक्वल टू दी 1.228 डिव्हायडेड बाय अंडर रूट ऑफ 120. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे. लॉग टेबलमध्ये डायरेक्ट तुम्हाला वर्गमूळ काढता येतं. 12वीमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर जे आहे ते कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी परवानगी नाही. तुम्ही लॉग टेबल जो आहे ते लॉग टेबल वापरूनच एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. मग आता आपल्याला याचा वर्गमूळ काढायचा आहे. वर्गमूळ काढण्यासाठी काय करावं लागेल बघा तर लॅम्बडा ई इज इक्वल टू दी 1.228 डिव्हायडेड बाय. ओके, डिव्हायडेड बाय. आता इथं काय घेता येईल की जेणेकरून ही जी टर्म जी आहे त्या टर्मचं सहजासहजी तुम्हाला वर्गमूळ काढता येईल. ओके, आता ही जी व्हॅल्यू जी आहे किंवा 120चं वर्गमूळ निघत नाही तर साधारणपणे 2 अंकी संख्यापर्यंत वर्गमूळ तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, म्हणजे 12चं असेल, 19चं असेल, 20चं असेल किंवा 12, 19, 20 म्हणजे 2 अंकी डिजिटचं तुम्ही वर्गमूळ काढता येतं तुम्हाला लॉग टेबलच्या सहाय्यानं. तर आता आपल्याला ही जी डिजिट आहेत किंवा हा जो अंक आहे तो अंक एकतर 2 अंकामध्ये कन्वर्ट करून घ्या किंवा इंटिग्रल पार्टमध्ये 2 डिजिट्स असतील किंवा इंटिग्रल पार्टमध्ये 1 डिजिट असेल तेव्हा तुम्हाला स्क्वेअर रूट जे आहे ते स्क्वेअर रूट काढता येईल. आता तुम्ही 12.0 इंटू 10⁻⁴ तुम्ही लिहू शकत नाही. जरी तुम्हाला 12चं वर्गमूळ जरी मिळत असेल लॉग टेबलच्या पुस्तकामध्ये तरीसुद्धा 12.0 गुणिले 10चा पहिला घात हे तुम्ही लिहू शकत नाही कारण 10⁻⁴ इथं वर्गमूळ तुम्हाला काढता येत नाही. 10चा जो पॉवर आहे तो सम संख्या घ्यावी लागेल, सम नंबर घ्यावा लागेल. म्हणजेच तुम्हाला काय करता येईल तर इव्हन नंबर घेण्यासाठी 12 इंटू 10⁻⁴ इव्हन नंबर येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर 1.2 घ्यावं लागेल. 1.20 म्हणजे 2 डिजिट काय केले इकडे सरकवलेले आहेत म्हणजे किती येणार आहे इंटू 10⁻² येईल. ओके, म्हणजे 10ची पॉवर काय झाली इव्हन नंबर झाली आणि इव्हन नंबर जर असेल तर तुम्हाला त्याचं वर्गमूळ काय करता येईल किंवा स्क्वेअर रूट लगेचच घेता येईल. ओके, म्हणजे हा नंबर कसा लिहिता येईल लॅम्बडा ई इज इक्वल टू दी 1.228 डिव्हायडेड बाय काय लिहिता येईल अंडर रूट ऑफ 1.20 अंडर रूट ऑफ 1.20 इंटू किती होणार आहे इंटू 10⁻⁴ होईल. ओके, इंटू 10⁻⁴ होईल. आता हे पुढं तुम्हाला काय करता येईल सोडवता येईल. कशा प्रकारे बघा तर हा 10⁻⁴ काय करायचा आहे तुम्ही वरती घेतला तर काय होणार आहे प्लस आहे, वरती गेल्यानंतर मायनस होईल. ओके, म्हणजे काय लिहिणार आहात लॅम्बडा ऑफ दी इलेक्ट्रॉन वेव इज इक्वल टू दी 1.228 इंटू किती होणार आहे 10⁻⁻1 होईल. ओके, 10⁻⁻1 डिव्हायडेड बाय अंडर रूट ऑफ 1.20. ओके, आता ह्याचं स्क्वेअर रूट तुम्हाला डायरेक्ट बघता येईल. लॉग टेबलच्या पुस्तकामध्ये काय करता येईल 1.2चा 0मध्ये बघणार आहात आणि 1.2चा 0मध्ये बघितल्यानंतर ती व्हॅल्यू किती येते तुम्ही लॉग टेबलचं पुस्तक जवळ घेऊन बसायचं आहे एक्झाम्पल सोडवत असताना. त्यामुळे काय होईल तुम्हाला हे कशा प्रकारे लॉग बघितलेले आहेत अँटीलॉग बघितलेले आहे, स्क्वेअर रूट्स कशा प्रकारे तुम्हाला बघता येईल हे तुम्हाला त्याच वेळेस समजावून घेता येईल. ओके, म्हणजे आता काय लिहिणार आहात 1.228 इंटू किती येणार आहे 10⁻⁻1 आहे तसं लिहून घेता येईल तुम्हाला. आणि इथं स्क्वेअर रूट ऑफ 1.20चं स्क्वेअर रूट किती येणार आहे 1.095. ओके, आता न्यूमरेटरमध्ये एक व्हॅल्यू आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक व्हॅल्यू आहे. काय करता येईल तुम्हाला लॉग अँटीलॉगच्या सहाय्यानं हे सोडवता येईल. कशा प्रकारे तर ह्या ठिकाणी 1.28
डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, म्हणजे लॉगांची काय होणार, वजाबाकी होणार. म्हणजे काय लिहिणार आहात, लॉग ऑफ 1.228 मायनस लॉग ऑफ काय होणार 1.095. ओके, 1.095 होईल. मग लॉग कशा प्रकारे बघता येतील, तर त्या ठिकाणी पूर्णांकामध्ये एक अंक आहे, त्यामुळं हा जो लॉग आहे त्या लॉग बघत असताना हा जो नंबर आहे त्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक किती होणार आहे, 0 होईल. 0 पॉईंट आणि कितीचा कितीमध्ये लॉग बघणार आहात, तर 12चा टू 8मध्ये लॉग बघणार आहात. हा लॉग बघितल्यानंतर व्हॅल्यू किती येणार आहे, तर 0.0892. ओके, ही व्हॅल्यू ह्याचा लॉग बघितल्यानंतर येईल. आता नेक्स्ट नंबरचा लॉग बघायचा आहे. इथं सुद्धा पूर्णांकामध्ये इंटिग्रल पार्टमध्ये 1 डिजिट आहे, म्हणजे लॉग किती येणार, 0 पॉईंट येणार. डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट देता येईल. कितीचा लॉग बघणार आहात, तर 10चा 95मध्ये बघणार आहात. तो लॉग किती येणार आहे, तर 0.0397. ओके, लॉगांची काय करणार आहात तुम्ही, वजाबाकी करणार आहात. 12 मायनस इकडे घेतल्यानंतर 12 - 7 म्हणजे 5 येईल. ओके, 18 - 9 किती येणार आहे, 9 येईल. ओके, इथं 7 राहील. 7 - 3 किती येणार आहे, तर 4 येईल. ओके, 4 आणि इथं काय होणार, 0 - 0 होणार आहे. इथं 0 - 0 होईल. आता फायनल आन्सर मिळालं का, तर नाही. काय करावं लागतं, अँटीलॉग बघावं लागतो. तुम्ही इथं अँटीलॉग पाहणार आहात. अँटीलॉग पाहून तुम्हाला संख्या किती मिळेल, कितीचा कितीमध्ये अँटीलॉग पाहणार आहात, तर 0.04चा 95मध्ये 0.04चा 95मध्ये अँटीलॉग बघितल्यानंतर किती येतोय तो 1120. ओके, 1120 आणि 0 आहे म्हणून किती डिजिट सोडून डेसिमल पॉईंट, तर 1 डिजिट, एक अंक सोडून डेसिमल पॉईंट. म्हणजे ह्या दोन्हीचा जर भागाकार केला तर व्हॅल्यू किती येणार आहे, लॅम्बडा ऑफ ई इज इक्वल टू दी 1.120 इंटू 10⁻⁻1 आहे, तसंच तुम्ही लिहिणार आहात. ओके, 10⁻⁻1 म्हणजे लॅम्बडा ई इक्वल टू किती येणार आहे, तर 10⁻⁻1 म्हणजे डिवायडेड बाय 10. ओके, म्हणजे किती येणार आहे, किंवा 10⁻⁻1ने मल्टिप्लाय केलं तर तुमच्या लक्षात येते 0.1120. युनिट काय येणार आहे, नॅनोमीटर आहे, म्हणजे एककसुद्धा काय येणार आहे, नॅनोमीटर येईल. म्हणजेच काय, तर डी ब्रॉग्ली वेवलेंथ फॉर अ electron wave, de Broglie wavelength for a electron wave when that electron is accelerated by a potential 120 volt. Okay, that means this value is the de Broglie wavelength of a electron wave, of an electron wave when that electron is accelerated by using the potential 120 volt. हे काय असणार आहे, आपणाला दिलेलं जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलचं फायनल आन्सर असेल. ओके.